आपण बघतोय मुख्यमंत्री काय म्हणतात मराठीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडलेली. आपण पुन्हा एकदा चर्चेत वळणार आहोत. चर्चेत आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत. नरेश म्हस्केजी आपण ऐकलं, अविनाश अभ्यंकरी काय म्हणतात, त्याचबरोबर ठाकरे गटाचे अखिल चितळे यांनी सुद्धा काय भूमिका मांडली ती सुद्धा आपण ऐकली असेल. तुम्हाला असं वाटतं का की आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे? हे सर्व प्रतिक्रिया देण्या अगोदर अखिल चित्रे आणि अभ्यंकरजी जी काही वक्तव्य करत होते ती मी ऐकलेली आहे. त्या अगोदर मी फक्त एक भाषण तुम्हाला ऐकवतो, म्हणजे बघा जमलं तर. महाराष्ट्रामध्ये दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले आहोत आपण. हा अखिल चित्रे, आवाज कळला का कोणाचा आहे तो? काय बघा, कदरचा कार्यक्रम हा गुजराती समाजाचा कार्यक्रम होता. गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब प्रथम जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समाजाचा कार्यक्रम होता म्हणून जय गुजरात म्हणाले. आता याच्यामध्ये राईचा पर्वत करण्याची गरज काय? प्रथम जय महाराष्ट्र म्हणाले, जय गुजरात हे त्यानंतर म्हणाले. त्या समाजाचा कार्यक्रम म्हणजे राजस्थान समाजाचा कार्यक्रम असतो त्यावेळी आपण जय राजस्थान म्हणतो. उत्तर प्रदेशचा कार्यक्रम असतो त्यावेळी तशा पद्धतीने म्हणतो. केवळ राजकारण म्हणून अशा पद्धतीने जे काही चालू आहे आणि त्याच्यावर टीका टिप्पणी चालू आहे, कुणा काय नक्की काय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. आतापासून या गोष्टी आणखी तुम्हाला मी दाखवतो. मुंबई जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, हे कोणाचं आहे बॅनर? हा बघा, हे पत्रक आहे माझ्याकडे समोर, दिसत असेल तर बघा. आपण दाखवा हे पत्रक. मी असा हात वरती करून तुम्हाला दाखवतोय. अहो, कालपर्यंत सुभाष देसाईंच्या वॉर्डात लाई चना फेस्टिवल, मी मुंबईकर, हे सगळं कोणी सुरू केलं होतं? मी आदित्य ठाकरेंची काही भाषणं सांगतो तुम्हाला आणि तारीख सांगतो. सामना अग्रलेख मे 2014 मध्ये. ती सामनातील एका वादग्रस्त लेखामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले? मराठी आणि गुजराती समुदायामध्ये आम्ही काही फरक करत नाही, हे दोन्ही समुदाय आमच्यासाठी सारखेच आहेत. असा कोणताही वादग्रस्त मजकूर पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा भाग नाही. गुजराती समुदाय हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीही अतिशय जवळचा होता. मराठी आणि गुजराती यांनी एकत्र राहून मुंबई घडवली आहे. मे 2014 मध्ये सामनाच्या अग्रलेखावर स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिले. उद्धव ठाकरे त्यावेळी काय म्हणाले तेही सांगतो. मराठी आणि गुजराती समाजामधील एकता कोणीही तोडू शकत नाही. काही लोक स्वतःच्या भवितव्याबद्दल असुरक्षित आहेत म्हणून ते आपल्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांपासून सावध राहा. हे कोण म्हणालंय? उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. आणि आता अचानक पण नरेश म्हस्केजी, मला तुम्हाला विनम्रपणे विचारायचं आहे. एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या व्यक्तीची ती भावना वैयक्तिक असू शकते, पण ज्या वेळेला तुम्ही संविधानिक पदावर बसलेले असता आणि विशेष करून उपमुख्यमंत्री राज्याचे आहात, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहात, तुमच्याकडे एक महाराष्ट्राचा प्रातिनिधिक चेहरा म्हणून पाहिलं जात असेल, तर अशा वेळेला अशी भूमिका मांडणं, आणि विशेष करून माझा मुद्दा हा आहे की उद्या ठाकरेंचा मेळावा आहे, एकत्रित मेळावा, अशा वेळेला शिंदेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असं वाटत नाही? संविधानिक पदावर बसलेले आहेत. संविधानामध्ये मी सगळ्यांशी समानतेने वागेन अशी शपथ आपण घेतो. गुजरात हा पाकिस्तानचा भाग नाहीये. गुजरात हा देशाचा, हिंदुस्थानचा भाग आहे. जय महाराष्ट्र बोलल्यानंतर जर त्या कार्यक्रमामध्ये जे गुजरात बोलले असतील, देशाच्या विरोधातली कृती नाहीये. मी मगाचपासून बोलतोय की काही लोक ज्यांनी इशरत जहा सारख्या दहशतवादीला, लष्कर-ए तोयबाच्या दहशतवादीला डोक्यावर धरलेला जितेंद्र आव्हाड, ते एकनाथ शिंदेवर टीका करतायत. हे जे शिवसेनेची जी काही मंडळी आहेत, तो मुसा कोणतरी आहे जो दहशतवादी कारवायांमध्ये, तो निवडणुकीमध्ये त्याला घेऊन झेंडे नाचवत होते. यांना काय अधिकार आहे एकनाथ शिंदेवर टीका करण्याची? तुम्ही सांगा की उद्या यांचा मेळावा आहे. कोणाचा मेळावा आहे? की ठाकरे गटांचा. नगरपालिका
निवडणुका आहेत. मी उद्धव ठाकरे यांचं आणखी एक भाषण माझ्याकडे, ते पण मी तुम्हाला ऐकवतो. या आता काय म्हणणार, पुन्हा ऐकवतो, पुन्हा ऐका. नाही नरेश मस्केजी त्याच्यातनं ऐकायला नीटसं येत नाही. तुम्ही तो मुद्दा सांगा आणि मी पुढे त्यावर चर्चेला सुरुवात करणार. काय नेमकं म्हणाले उद्धव ठाकरे यात? उद्धव ठाकरे काय म्हणाले ऐका ऐका ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. जय गुजरात. हे कधीच आहे नरेश मस्केजी? हे मे 2000 कार्यक्रमातलं आहे त्यांचं. येतं ऐकायला? नाही माझा मुद्दा तोच आहे. मी तुम्हाला मुद्दा तोच वारंवार सांगतोय की उद्धव ठाकरे ज्या वेळेला हे जय गुजरात म्हणाले असतील तेव्हा ते दुसऱ्याचं पायचं वाकून अशी परिस्थिती आलेली. आणखी माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. मी काही शिवाय बोलत नाहीये. मी यांचं पत्रकं काढलेली आहेत. वरळीच्या इलेक्शन केम छो, वरळीच्या निवडणुकीत तुम्हाला गुजरात्यांची मतं चालतात, त्यावेळी का नाही म्हणत नको नको आम्हाला मतं नको. जिलेबी फाफडा महोत्सव हे कोणी सुरू केलं? लाई चना महोत्सव कोणी सुरू केलं? कसं आहे की जय महाराष्ट्र नंतर ते जे गुजरात बोलले असतील, गुजराती समाजाचा कार्यक्रम होता, त्यात वावगं काय बोलले? हा बाबा, जय महाराष्ट्र बोलले नसते आणि जय गुजरात बोलले असते. आपण त्या समाजाचा कार्यक्रम आहे, त्या समाज तिथे एकत्र आलेला आहे, तर आपण त्यांचं कौतुक करत नाही? कुठला नेता कौतुक करत नाही? छातीवर हात ठेवून विचारा. ज्या ज्या वेळी निवडणुकीसाठी बैठका असतात, मिटिंग असतात, त्या समाजाला आपण पायघड्या घालत नाही? काय माहितीये का? तुमच्या सगळ्या मुद्द्यांवर नरेश मस्केजी आपण अखिल चित्रेंकडनं भूमिका त्यांची जाणून घेऊया. मी तुमच्याकडे पुन्हा काही प्रश्नांसह येणार आहेत. अखिल चित्रे, तुम्ही सगळे मुद्दे नरेश मस्केंनी मांडलेले ऐकलेले आहेत. अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत या चर्चेमध्ये होते, मात्र त्यांना काही खासगी कामास्तव जावं लागलेलं आहे, ते या चर्चेत नसतील. पण अखिल चित्रे, नरेश मस्केंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तुमची भूमिका काय? आता काय म्हणणार ते? आता काय काय इतिहासात मागे 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 जात आहेत. पहिलंच मुळात मी हसत होतो ते बोलत असताना, त्याने अजून थोडे रेकॉर्ड पण काढले तर बरं होईल. अजून दाखवत राहा, चांगलं तेवढं त्यांचं रिसर्च पण होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यात परिस्थिती अशी आहे की एक केडिया नामक माणूस, गुजराती माणूस, हा महाराष्ट्राबद्दल, मराठीबद्दल अपशब्द चुकीचं सगळं बोलत असताना, त्याला लाज वाटते मराठीची असं बोलत असताना, तेव्हा हे सगळे मस्केंसारखे प्रतिनिधी जे निवडून गेलेले आहे, आता आम्हाला लाज वाटते वोटर म्हणून महाराष्ट्राचे, की हे सगळे शेपट्या घालून गप्प बसले. सकाळपासून कोणी काय बोललं नाही, दुपारपासून कोणी काय त्याच्यावर बोललेलं नाही. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अशा प्रकारची परिस्थिती, हे परप्रांतीयांकडून, मग ते कोणत्याही समाजाचे असतील आगाऊ लोक, त्यांच्याबद्दल कुठलंही सूचक वक्तव्य न करता, काय सूचक वक्तव्य करतात तर जय गुजरात म्हणतात. ते जय गुजरात कधी म्हणतात तर अशा परिस्थितीत म्हणतात. ते जय गुजरात कधी म्हणतात तर जेव्हा ते महाराष्ट्र राज्याच्या संविधानिक पदावर आहे. ते गुजरातला गेले असते ना आणि तिथे गुजरातीत जाऊन बोलले असते 2 वाक्य, किंवा जय गुजरात तिथे जाऊन बोलले असतं ना, तर ते मान्य झालं असतं. ते इथे म्हणत आहेत काय ना, यांचं सगळ्यांचं जे काय उठून जो काय प्रेम येतो ना गुजरात. पण अखिल चित्रेजी मला एक मुद्दा तुम्हाला विचारायचा. ऐका अखिल चित्रेजी, तुमचा मुद्दा मांडा, पण मी तुम्हाला एक मुद्दा विचारतो. आता नरेश मस्केंनी जी क्लिप दाखवली आहे, साधारण 2000 सालचं ते भाषण आहे उद्धव ठाकरेंचं. कुठला आहे तो संदर्भ मला माहित नाहीये, पण त्यात सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे जय गुजरात असं म्हणालेले आहेत. तुमचा हा मुद्दा बरोबर आहे की उपमुख्यमंत्री पदावरच्या माणसाने जेव्हा तो महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या पदावर आहे आणि अशा वेळेला हे म्हणणं आणि उद्धव ठाकरेंनी एखाद्या खासगी कार्यक्रमात म्हणणं यात फरक असू शकतो, पण तरी सुद्धा हा प्रश्न उरतोच की उद्धव ठाकरेंनी सुद्धा वेळोवेळी राजकीय भूमिका त्या दृष्टीने किंवा त्या सोयीनं बदलली आहे, असा त्यांचा मुद्दा आहे. त्यावर तुमची भूमिका? बघा, सर्वात प्रथम तर तुम्हाला पण हे क्लिअर नाहीये की त्यांनी जो व्हिडिओ दाखवला तो कधीचा आहे, कसला आहे, कुठल्या कार्यक्रमाचा आहे, कशा संदर्भात आहे. पण इतकं निश्चित की 2000 साली उद्धव ठाकरे साहेब कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते, बरोबर? आता हे तर निश्चित झालं. बाकी तर कोणती माहिती, आता ज्यांनी ते व्हिडिओ दाखवले त्यांनी ती पूर्ण माहिती दिली पाहिजे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. पहिला प्रश्न आहे ते काय इतर कार्यक्रमांचा उल्लेख करत होते की अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात, तशा प्रकारचे कार्यक्रम घेतात, तर त्याच्यात तर सर्वात जास्ती आघाडी हे मला वाटतं शिवसेनेचीच आहे. आणि आजच्या भाषणात फक्त ते जय गुजरात बोलणे इथपर्यंत थांबले नाहीये. त्यांनी त्यांच्या काय म्हणतात तारीफ मध्ये
काय काय ती शायरी केली की झुकते हे सर, हे झुकते हे सरवीर आहे ना, हे शाह सेनेचे झुकत असतील. सर काय अजून काय काय झुकत असेल. महाराष्ट्राला झुकणारा होता ना झुकणार ना यापुढे कधी झुकणार. तर त्यांनी फक्त त्यांच्याबद्दल बोलावं. आणि तुम्ही मला कट केला त्याआधी मी फक्त इतकं म्हणत होतो की हे यांचं प्रेम आहे आजपासून नाहीये. हे जेव्हापासून तिकडे गेलेत ना, पहिले पळाले कुठे, सुरतला. सुरत कुठे, गुजरातला. तर हे वारंवार यांचं जे गुजरात प्रेम आहे ते उफाळून येतं. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मी सांगायची गरज नाहीये. यांनी किती एक्सप्लेनेशन दिलं, दुसऱ्याकडे बोट कितीही दाखवले, तरी जर त्यांनी कमेंट बॉक्स वाचले ना खाली आत्ताही या शोचे किंवा इतर कोणतेही कमेंट जे जेव्हापासून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण संपलेलं आहे त्यांना कळेल की महाराष्ट्राची भावना यांच्याबद्दल काय आहे. नरेश मस्केजी, ऐका ऐका, अखिल राव, मी इतिहासात जात नाही. तुम्ही आणि मी आपण केलेल्या बैठका विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या काही मी या ठिकाणी सांगत नाही. आमच्यावर तुम्ही आरोप करताय, मी केव्हापासून ऐकतोय. त्याविषयी मी अजूनही बोललेलो नाहीये. पण पुन्हा एकदा ऐका, 2016चं बोलतोय. पुन्हा एकदा ऐका सगळ्यांनी, जय गुजरात. पुन्हा एकदा ऐका अखिल राव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे 2016 सालचं भाषण आहे. त्याच्याकडे आणखी मेळाव्यांची सुद्धा माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आता या मराठी अस्मितेच्या गप्पा मारतायत, संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या गप्पा मारतायत. उद्या काँग्रेस बरोबर बुडाला बुड लावून बसणार आहेत. त्यावेळी कुठे गेली मराठी अस्मिता, कुठे गेली मराठी भूमिका. या दिल्लीश्वरांनी उद्या दिल्लीच्या काँग्रेसचे प्रतिनिधी तुमच्या सोबत येऊन त्या ठिकाणी बसणार आहेत, तुमच्या मेळाव्याला बसणार आहेत. हे कशासाठी आहे? मराठी अस्मितेसाठी आहे का महायुतीच्या विरोधात नगरपालिकेच्या निवडणुका लढायचे त्याच्यासाठी उद्याचा मेळावा आहे? अहो आपण बोलताय काय बोलताय अखिल राव? तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. अरे आपण बैठका घेतल्या होत्या ना विधानसभा निवडणुकीच्या आधी वर्षावर. तुम्ही स्वतः, तुम्ही, मी, श्रीकांत शिंदे एकत्र बसला होता. दुसऱ्या दिवशी प्रवेश करणार होतात. विसरलात? तेव्हा गद्दार आम्ही नव्हतो. कशाला मला इतिहास काढायला लावताय? पण नरेश मस्केजी, आपण इतिहासापेक्षा आता मी पुढे एक मुद्दा मांडतो असा की आता काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा एक प्रतिक्रिया ऐकली असेल. सुशील केडिया नावाच्या एका शेअर ब्रोकरनं, एका व्यापाऱ्यानं अशी एक भाषा वापरलेली आहे की मराठीत ती चुकीची आहे हे आम्हाला विचारतायत. तुम्ही काय केलं? आम्ही त्याचा निषेध केला. आमच्या उदय सामंतांनी सुद्धा निषेध केला. मी स्वतः ते पाहिलेलं आहे पक्षातर्फे. अशा भूमिकेचं तुम्ही काय केलं? पण नरेश मस्केजी, काळ सोकावतो असं तुम्हाला वाटत नाही का? जसं ठाण्यामध्ये जिथे शिंदेचा बालेकिल्ला आहे त्या ठाण्यामध्ये एका मराठी युवकाला परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून मारहाण होते. दुसरं म्हणजे सुशील केडिया सारखे लोक मराठीच्या विरोधात थेटपणे बोलतात आणि अशा वेळेला सत्तेवर असलेल्या शिंदे यांच्या पक्षाला जर काही वाटत नसेल तर ती सुद्धा तुमच्या मतदारांमध्ये एक वेगळा मेसेज देण्यासाठीची कृती पुरेशी असं वाटत नाही? आणि ज्या पद्धतीमध्ये जी काही केस आहे, ती जी काही व्यापाऱ्याची केस आहे, कसं आहे प्रत्येक गोष्टीला मराठी आणि गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय असा जर आपण जोडायला गेलो ना तर हिंदुस्थानामध्ये यादवी निर्माण होईल. ठाण्याची केस अजून तुमच्या मीडियाच्या प्रतिनिधींना विचारा नक्की केस काय आहे. मराठी आणि गुजराती होती का दारू पिऊन गेलेला माणूस त्या ठिकाणी एखाद्यावरती हात उचलणार असेल तर त्याची आलेली प्रतिक्रिया होती. मला खोलात जायचं नाहीये. तुमच्या मीडियाच्या या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जर मराठी माणूस असेल, दारू पिऊन जर एखाद्या दुकानात धिंगाणा घालत असेल, काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल, तर जी काही गोष्ट झालेली आहे तुम्ही आधी माहिती घ्या ठाण्यातल्या विषयाची. बरं नरेश मस्केजी, तो विषय बाजूला राहू द्या. पण ज्या कार्यक्रमामध्ये शिंदेंनी जय गुजरात अशी घोषणा दिली, ऐकून घ्या, ज्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली त्याच कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, भाजपचे इतर नेते सुद्धा होते. भाजपची एखादी भूमिका तुम्ही इतक्या उच्चारावात का मांडताय? हे बघा, जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हणालेले आहेत. आपण गुजराती समाजाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात ते गेले होते. राजस्थान समाजाचा जरी कार्यक्रम असेल तर आपण जय महाराष्ट्र जय राजस्थान बोलतो. समाजाचे मी आता उद्धव ठाकरेंच्या क्लिप दाखवल्या, मी सामनामधले आदित्य ठाकरेंचे उल्लेख दाखवले. सामनामध्ये आणखी बाळासाहेबांनी बद्दल गुजराती समाजाबद्दल काय म्हणायचे
ते उद्धव ठाकरेंनी भाषणात बोललेले आहेत. आणखी मी तुम्हाला काही क्लिप दाखवतो. नाही पण नरेश म्हस्केजी, माझा साधा प्रश्न आहे, म्हणजे सुरुवात नाही माझा एक साधा प्रश्न आहे. जय गुजरात एखादं ऐका माझा फक्त प्रश्न. खासदार होते त्यावेळी शिवसेनेने सुरू केला हा उपक्रम आहे, तो कशासाठी होता? का तुम्हाला वाटलं त्यांची मदत घ्यावी? आदित्य ठाकरेंचे बॅनर पोस्टर आजही काढा. केम छो, जिलेबी फाफडा महोत्सव, हे कोणी केले मुंबईत सुरू? त्यावेळी मराठी अस्मिता गेली होती कुठे? विसरला होता? अखिल चित्रे या मुद्द्यावर तुमचं कारण मलाही राज्यसभेत खासदार केलं. नरेश म्हस्केजी एक मिनिट नरेश म्हस्केजी फक्त एक मिनिट 2007च्या नाही 2007च्या निवडणुका महापालिकेच्या मी स्वतः सुद्धा कव्हर केलेल्या आहेत अखिल. त्यावेळेला शिवसेनेने हा मुद्दा मांडला होता आणि मी स्वतः बॅनर पाहिलेले आहेत शिवसेना भवनाच्या खाली. मारी मुंबई, मारी शिवसेना अशा स्वरूपाचे बॅनर्स मी पाहिलेले आहे. नरेश म्हस्के जे मुद्दा मांडतायत ना, त्यावर तुमचं मत सांगा. बरं, आता मी सलग बोलू का? हा बोला. बरं, आता केमछो वरळी हे नाही लावलं असं आमचं कोणाचं म्हणणंच नाही, बरोबर आहे. पण ते अर्धवट सत्य मांडतात. त्याचा विषय असा आहे की त्यांनी केमछो बरोबर इतर आणखीन दुसऱ्या भाषा पण लावल्या होत्या. हे पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो. दुसरी कारण मी तेव्हा त्यांना मुद्दा मांडू दे, मी तुमच्याकडे येतो. मी तेव्हा शिवसेनेत नव्हतो, तरी मी बाहेरून पाहिलेला सांगतो. मी त्यांनी सगळ्या भाषेत लावलेलं. हा, तेव्हा हे शिवसेनेत होते, बरोबर. तेव्हा त्यांची बाजू मांडायची सगळीकडे बसून. म्हणून जरा शांत राहा आणि ऐकून घ्या जरा, ठीक आहे. मी तुमच्या मध्ये बोललो नाही तर आता माझ्या मध्ये बोलू नका कृपया करून. तेवढी शिस्त पहा. अखिल चित्रे शिस्तीचे धडे तुम्ही देऊ नका. मी चर्चा कंडक्ट करतोय. मी त्यांना सांगेन काय ते, फक्त तुम्ही तुमच्या मुद्द्यांवर बोला. त्यांना काही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका कृपया. तुम्हाला विनंती करतो, दोघांनाही विनंती करतो. पाहिजे होता ना, ते माझ्या मध्ये बोलतायत. त्याच्या आधी पण नाही अखिल, दोघांनाही मी विनंती करतो की तुम्ही एकमेकांना सल्ले देऊ नका. तुम्ही माझ्याशी बोला आणि मुद्दे मांडा. बर, तर गुजराती भाषेचा जो पण समजा बॅनर लावला, ज्याचा उल्लेख विनोदजी तुम्ही आता केला, तर आता ते कुठल्या तरी गुजराती भाषिक जो शिवसेनेत काम करत असेल, असे कुठल्या पक्षात काम करत असल्याने लावलं, तर त्याची जबाबदारी हे काय पक्षश्रेष्ठीची नसते. इथे आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल बोलतोय. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर काय वाक्य सांगितलेलं आहे, काय जयघोष दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय, बरोबर. राहिला मुद्दा गुजराती समाजाचा, शिवसेनेबरोबर आहे ना, गुजराती समाजाला विरोध आहे असं कुठच्याही माझ्या वाक्यात किंवा असं कोणीही शिवसैनिक बोलतोय का? नाही बोलत आहे. तुम्ही विषय अंतर करताय. नरेश म्हस्केंना विषय वेगळ्या दिशेने घेऊन जायचंय की गुजरातांना आम्ही विरोध करतोय म्हणून. विरोध गुजरातांना नाहीये. त्याचे बाळासाहेब बोलले ना की गुजराती आणि मराठी समाजामध्ये तीळ निर्माण करायचे, ते बरोबर लागू होत आहे ना. हेच करायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करायचा प्रयत्न करतायत. तेवढं न समजायला आम्ही दुधकुळे नाही आहोत. म्हणून त्यांनी हे काय, जे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जिथे जातात ना, तिथे त्यांनी त्या प्रकारे वागावं. ते शाह सेनेचे नेते म्हणून जिथे जातील त्यांनी तिथे कसंही वागलं तर चालेल. आणि एक आणखीन मला सांगायचंय, त्याच्यात मला अडवू नका. त्याचं कारण असं आहे, त्यांनी एक आता अनकॉल्ड फॉर उल्लेख केला की माझी भेट झाली म्हणून. तर ते राज्याचे तेव्हा मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे होते ना, मग त्यांच्या पक्षात प्रवेश का अखिल चित्रेने घेतला नाही? त्यांचं असं म्हणणं असेल ना की अखिल चित्रे प्रवेश करणार होते, तर का केला नाही? त्याचं पहिली माहिती घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, ती भेट का होती, कशासाठी होती, ते जर मी सांगितलं ना, तर ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला परवडणार आहे का, पहिला हे त्यांनी ना विचारून घ्यावं त्यांच्या बॉसला. नंतर आपण परत चर्चा ठेवू, त्याच्यावर मी बोलतो.